शेवटचा ब्लॉग बघितला असणार। लास्ट ब्लॉगमध्ये मी एक चॅलेंज घेतलं 41 डेजचा। तर आज आहे सेकंड व्हिडिओ आणि मुर्डेश्वर ट्रिपचा सेकंड पार्ट। तर लास्ट ब्लॉगमध्ये आम्ही प्रसाद वगैरे घेऊन फिरायला गेलो। तुम्हाला मी तिकडचं थोडक्यात इतिहास सांगतो। मुर्डेश्वर या नावाची उत्पत्ती रामांच्या काळापासून झाली आहे। हिंदू देवतांनी आत्मलिंग नावाच्या दिव्य लिंगाची पूजा करून अमरत्व आणि अजिंक्यता प्राप्त केली। आत्मलिंग शिवाचे असल्याने रावणाने शिवाची भक्तीने पूजा केली। त्याच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन शिव त्याच्या समोर प्रकट झाला आणि त्याला काय हवे असे विचारले। रावणाने आत्मलिंग मागितले। 2008 मध्ये मंदिरात 21 मजली राजा गोपूर बांधण्यात आले। मंदिर अधिकाऱ्यांनी एक लिफ्ट बसवली आहे राजा गोपुराच्या माथ्यावर 123 फुटांच्या उंचीवर श्री शिव मूर्तीचे दृश्य देते। तिकडचं जे दृश्य होतं हे मी शब्दात व्यक्त नाही करू शकत। 21 मजल्यावरून चारी बाजूने अरबी समुद्र दिसत होता। नंतर आम्ही ठरवलं की खाली जाऊन समुद्राच्या किनाऱ्यावरून कसा दृश्य दिसतो ते बघायला। पप्पांनी तिकडे हॉर्स राईड केली। लागल्यानंतर भूक मंदिरात जाऊन महाप्रसादचा लुफ्त घेतला आणि आम्ही गेलो सरळ स्टेवर। थोडं फ्रेश वगैरे होऊन परत गेलो सनसेट बघायला। मेन गोष्ट होती ती फ्लोटिंग। काही कारणामुळे ते बंद होतं। इकडे तिकडे समुद्र किनाऱ्यावर फिरून आम्ही हा फिश ट्राय केला जो एकदम जबरदस्त होता। इकडे समाप्त झालेला आहे। उद्या आम्ही निघणार आहोत सकाळी। निघालो आम्ही परतीच्या प्रवास। तुम्हाला हा मुर्डेश्वर ट्रिप ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या इंस्टाला फॉलो करा। भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये। बाय बाय।